कहाणी शुक्रवारची देवीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको एक दिवस शेजारणीच्या घरी बसायला गेली. तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं. ती म्हणाली, बाई बाई, शुक्रवारचं हे व्रत तू कर. श्रावणातल्या शुक्रवारपासून सुरुवात कर. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळद कुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी आणि नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं, असं तिनं सांगितलं. ही घरी आली, देवीची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला त्याचं आमंत्रण केलं. बहिणीला काही त्यानं बोलावलं नाही. ती गरीब, हिला बोलावलं तर लोक हसतील म्हणून त्यानं तिला बोलावलं नाही. पुढं दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत, पोटभर जेवीत आहेत, असं बहिणीला समजलं. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल, तर आपल्याला भावाच्या घरी जायला काहीच हरकत नाही, असा विचार तिनं मनात केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेले. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन ती जेवायला बसली. शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. मग वाढणं चालू झालं. तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानापाशी तो आला. ती खाली मान घालून बसली होती. त्यानं तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. यामुळं मी काही तुला बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस तर आलीस, आता उद्या मात्र येऊ नकोस, असं सांगून तो पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड करून घरी आली. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल ना. बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी तो आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. ती त्या दिवशीही भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढत वाढत तिच्या पानापाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. त्यानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी, सांगितलं होतं ना येऊ नकोस म्हणून, तरी परत जेवायला आलीस पोरं घेऊन. तुला लाज कशी वाटत नाही ग? आज आलीस तर आलीस, उद्या आलीस ना तर हात धरून घालवून देईन. तिनं मुकाट्यानं ते ऐकून घेतलं. जेवून ती घरी आली. पुन्हा तिसऱ्या दिवशी ती जेवायला गेली. भावानं तिला पाहिलं आणि हात धरून तिला घालवून दिली. ती फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस तिला उपास घडला. देवी तिला प्रसन्न झाली आणि सुखाचे दिवस येऊ लागले. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढे एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. तिनं भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मनात ओशाळला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये ना. नाही म्हणू नकोस, घरी काही जेवू नकोस. उद्या तू आली नाहीस तर मीही तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण तिनं जाणलं. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदागिने ल्याली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ तिची वाट पाहतच होता. ताई आली तशी तिचा त्यानं हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली गेली. ताईचं पान आपल्या शेजारी त्यानं मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाठी ठेवू लागली. भावानं विचार केला, जड झालेत म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली, लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवले, जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही समजेना. त्यानं पुन्हा विचारलं, अगं ताई, आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा, हे काही माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाचे दिवशी जेवले. इतके ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला, तसाच उठला आणि त्यानं बहिणीचे पाय धरले, आपल्या अपराधाची क्षमा मागितली.
बहिणीनं त्याला क्षमा केली. नंतर दोघंजणं आनंदात जेवली, मनातली आढी काढून टाकली. दोघांनीही देवीचे आभार मानले. बाहू बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसंच तुम्हा आम्हा सर्वांना करो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.